हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 69. रियांश आणि विक्रांतने मिळून त्याला अडवलं. इग्नोर कसलं करतोय रे? आणि एवढं सजून दजून कुठे चाललास? रियांशने विचारलं. अविराला भेटायला. तिने स्वतः मला कॉल करून भेटायला बोलवलंय, रियांश म्हणाला. तेव्हा विक्रांत आणि रियांशने डोळे मोठे करतच एकमेकांकडे पाहिलं. आता पुढे. तिने तुला कॉल करून भेटायला बोलवलंय की तू स्वतः तिला कॉल करून बोलवलंयस? रियांशने पुन्हा खात्री करून घेण्यासाठी शिवांशला प्रश्न केले. तिने मला स्वतः कॉल करून बोलवलंय. तू हवं तर कॉल लिस्ट चेक करू शकतोस. स्वतःचा मोबाईल त्याच्या समोर धरतच शिवांश म्हणाला. एवढा विश्वास आहे रे तुझ्यावर? शिवांशचा मोबाईल पुन्हा त्याच्याजवळ सोपवतच विक्रांत म्हणाला. याचा अर्थ तिला खरा युग भेटला नाही आणि खऱ्या युगला खोट्या युगबद्दल माहिती नाही, रियांश म्हणाला. खऱ्या युगला खोट्या युगबद्दल कळेपर्यंत शिव तू सेफ आहेस. कारण आज ना उद्या त्याला जर आपल्याबद्दल कळलं तर अविरा तुझ्या हातून गेलीच समज. ती तुझं तोंड सुद्धा बघणार नाही. विक्रांत शिवांशच्या मनात भीती निर्माण करतच म्हणाला. मी तिला सांगेल की मी हे सगळं तिलाच मिळवण्यासाठी केलंय. तसंही युग अजिबात चांगला नाही हे प्रूफ करायला मला किती वेळ लागणार आहे? ते पण तुम्ही माझ्यासोबत असताना. मिश्किल हसून ओठांवर आणतच शिवांश म्हणाला. पण जर युगच नाही राहिला तर नको त्या गोष्टी प्रूफ करायची पण काय गरज आहे? विक्रांतच्या या प्रश्नावर शिवांशचे रुंद झालेले ओठ अरुंद झाले. विक्रांत भुवया उडवतच त्याच्याकडे पाहू लागले. मला उशीर होतोय, मी निघतो, असं म्हणत शिवांश तिथून जाऊ लागला. पण रियांशने त्याचा हात पकडतच त्याला अडवलं. पुढे जाऊन तुझ्या अविराला तो तुझ्यापासून लांब करू शकतो. पूर्णपणे नको, पण अर्धवट त्याला संपवून टाकू. कसलंच टेन्शन नाही राहणार, रियांश म्हणाला. अंगदला कळलं तर? शिवांशने दोघांनाही अंगदची भीती दाखवली. कसं कळणार? त्याला इंडिया बाहेर करण्यासाठी धमकीवाले कॉल मी केलेले. हे डॅडला नाही कळलं तर युगला कोमात पोहोचवणारे आपण आहोत हे कसं कळेल? तसंही तो इंडियातच आहे हेच आपल्याला माहिती नाही. असंच आपण दाखवायचं ना, रियांश म्हणाला. व्हॉट? क्रिश तर अंगदला बोलत होता की तो युकेला गेला म्हणून. शिवांशने आश्चर्यचकित होतच म्हटलं. तो इंडियातच आहे आणि तो कुठे आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, विक्रांत म्हणाला. कुठे आहे तो? शिवांशने विचारलं. हॉटेल सृष्टी, विक्रांत आणि रियांश एकत्रच उत्तरले. तिघांचाही युगला संपवण्यासाठीचा कट रंगू लागला. शिवांश त्याचे एकतर्फी प्रेम असणाऱ्या अविराला मिळवण्यासाठी, तर उरलेले दोघं प्रॉपर्टीसाठी, जी त्यांनी स्वतःच्या मेहनतीने कधी कमावलीच नाही. तिघांच्याही स्वार्थीपणात आणि सुरुवातीपासूनच त्यांच्यात निर्माण असणाऱ्या द्वेषाच्या आगीने त्यांना आणखीनच हिंसक बनवलं होतं. अविरा एकटीच शिवांशला भेटायला जायचं म्हणत होती, पण समीर तिला एकटीला सोडायला मागत होता. अवे, तू काहून मला टेन्शन देऊन राहिली? मी पण तुझ्यासोबत येणार. तुला एकटीला मी नाही सोडू शकत, अविराला समजावतच समीर म्हणाला. तुला सोबत न नेण्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे तू ज्याच्यासोबत रिलेशन मध्ये आहेस त्याचा मोठा भाऊ आहे तो. माझ्यामुळे तुझं आणि त्यांचं रिलेशन वाईट नको व्हायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू समोर असताना मी त्यांच्यासोबत बोलू नाही शकणार. आता अजिबात हट्ट करू नकोस आणि गप्पपणे मला 50,000 दे. मला त्यांचे पैसे रिटर्न करायचं, अविरा म्हणाली. तुला मी बिझनेसमॅन वाटून राहिलो का बे? बेरोजगार आहे मी. तुझ्यासाठी पिताश्रींकडे हात पसरेल मी, पण अचानकपणे पिताश्रींकडे एवढे पैसे मागायला गेलो ना
तर 50,000 तर मिळतील, पण हातावर नाही तर गालावर. काम नाही, धंदा नाही, उठसूट हप्ता वसुलीला येतो माझ्याकडे, असे डायलॉग सुरू होतील त्यांचे. ते पण सलग महिनाभर नॉनस्टॉप. दुसरा विचार क्रिशबद्दल केलेला. क्रिशकडून उधारी घेऊन तुला 50,000 दिले असते, पण त्याच्याच घरातले पैसे पुन्हा त्याच्याच घरात जाणार, मग काय फायदा? समीरने असं म्हणताच अविरा छोटंसं तोंड करतच त्याच्याकडे पाहू लागले. मी एवढे पैसे कुठून आणू? अविराने रडवा चेहरा करतच समीरला विचारलं. मिस्टर सोलमेट करून घे ना. समीरने असं म्हणताच अविराचा चेहरा खुलला आणि क्षणाचाही विलंब न करता मिस्टर सोलमेटला ती फोन लावायला गेली. पण दुसऱ्या क्षणी तिने फोन कट केला. काय झालं? फोन का कट केला तू? समीरने विचारलं. कसं तरी वाटतं त्यांच्याकडे पैसे मागायला. ते काय विचार करतील माझ्याबद्दल? त्यात ते कामात असले मग, आणि 50,000 कशासाठी हवेच असा प्रश्न केला मग? त्यांना काय उत्तर देऊ मी? त्यांना परत वाईट सुद्धा वाटेल की मी शिवाजकडून पैसे घेतले म्हणून. हातात पकडलेला मोबाईल सोफ्यावर टाकतच अविरा म्हणाली, मला पाहिजे तसं बोल ना. मी 2-3 दिवसात तुला 50,000 आणून देतो. मग ते हवं तर तू त्यांना पुन्हा दे. अविराने बेडवर फेकलेला मोबाईल उचलून अविराच्या हातात देतच समीर तिला म्हणाला, तू 2-3 दिवसात 50,000 कुठून आणून देणार मला? संशयी नजर समीरवर फिरवतच अविराने त्याला प्रश्न केला. माझ्या म्हातारीकडून घेऊन देतो ग. ती म्हातारी जास्त प्रश्न नाही करत. तिच्या जीवावरच मी स्वतःला बिझनेसमॅन समजून जगतो. तशी माझी म्हातारी लय कामाची आहे. समीर मस्तीतच म्हणाला. आगाऊ कुठचा? म्हणतच अविराने मस्तीतच त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. आता मिस्टर सोलमेटला फोन पण लाव आणि 1-2 धपाटे पण दे. समीरने असं म्हणताच अविराने नाक मुरडतच त्याच्या हातून स्वतःचा मोबाईल काढून घेतला. तू पक्का मला 50,000 देणार ना? मिस्टर सोलमेटला फोन लावण्याआधी तिने समीरकडून अर्धी खात्री करून घेतली. हो ग माय. दोन्ही हात अविरासमोर जोडतच समीर म्हणाला. खोल श्वास घेत अविराने मिस्टर सोलमेटला फोन लावला. खूप वेळ मोबाईलमधून रिंग ऐकू येत होती. कॉलर ट्यून कोणती आहे? समीरने उत्साहित होतच विचारलं. अविराने ओठांवर तर्जनी ठेवत डोळे मोठे केले. रिंग ट्रिंग होतंय का फक्त? समीरने दबक्या आवाजात अविराला विचारलं. अविराने हो म्हणून मान डोलवली आणि समोरून फोन उचलला गेला. तुम्ही बिझी आहात का? जर तुम्ही बिझी असाल तर मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते. अविरा एका दमात बोलून मोकळी झाली. तुझ्यासाठी मी कधीच बिझी नसतो ग स्वीटहार्ट. च्या आवाजाने ती क्षणभरासाठी मंत्रमुग्ध झाली. कानावर अलगद पकडलेला मोबाईल तिने जोरातच कानावर दाबला, जेणेकरून युगचा आवाज आणखीनच स्पष्टपणे येईल. त्याचा आवाज ऐकण्यासाठी तिचे कान जरा जास्तच उतावळे झाले होते. तुझं काही काम होतं का? युगने विचारले. हा. अविरा गोंधळून गेली. आपण युगला का फोन लावलाय हा प्रश्न तिला पडला. मी ह्यांना का फोन केलाय? मोबाईल स्वतःपासून थोडं लांब धरतच अविराने समीरला प्रश्न केला, पण तिचा आवाज युगला ऐकू गेला. समीरने आधी तर स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. त्यांचा आवाज ऐकल्याने मी सगळं काही विसरून जाते. प्लीज सांग ना. समीरला विनवणी करतच अविरा म्हणाली. तिचं हे बोलणं सुद्धा युगने ऐकलं तसं त्याला हसूच आलं. 50,000? समीर म्हणाला. आठवलं. असं म्हणत स्वतःपासून लांब धरलेला मोबाईल अविराने पुन्हा कानावर चिकटवला. ऐका ना. अविरा सूर लावतच म्हणाली. बोला ना. युग तिची नक्कल उतरवतच म्हणाला. तसं अविराने लाजतच स्वतःचा चेहरा एका हाताने बंद केला. तू एवढी काऊन लाजून राहिली बे? समीर मोठ्यानेच ओरडला. ओ, तू लाजतीयस? युगने विचारलं. समीरच्या पाठीत धपाटा घालत ती त्याच्यापासून लांब होऊन बसली.
तुम्ही माझी ऍक्टिंग करताय, मग काय करू मी? तुमच्यामुळे समीरने एक धपाटा खाल्ला माझ्या हातून, अविराने तक्रारीच्या सुरातच म्हटलं. त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी क्रिश हातात तलवार घेऊन तुझ्यासमोर उभा राहिला. युगने अविराला घाबरवतच म्हटलं. अविरा शांत बसून राहील. युगने क्रिशचं नाव काढून तिला शिवाची आठवण करून दिली. ऐका ना, ते मला थोडे पैसे हवे होते. अविरा थोडं घाबरतच म्हणाली. समीरची बँक अकाउंट डिटेल्स पाठवून दे, मी त्याच्यावर पैसे ट्रान्सफर करतो. युग म्हणाला. त्याच्या अकाउंटवर का पैसे ट्रान्सफर करताय? अविराने असा प्रश्न करून स्वतःची जीभ चावली, कारण तिला माहित होतं की देवाश्री तिला साधं बँक अकाउंट सुद्धा उघडून दिलं नव्हतं. तुझी बँक अकाउंट डिटेल्स पाठव मला, मी त्यावर पैसे ट्रान्सफर करतो. युग उत्तरला. ते नाही ना माझ्याकडे, माझं तर बँक अकाउंटच नाही. आय नो स्वीट हार्ट, म्हणून तर मी समीरच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो बोललो ना पैसे. आणि डोंट वरी, आपलं लग्न झालं की मग आपण दोघांचं जॉईंट अकाउंट काढूयात. त्यात मी पैसे टाकत जाईल आणि तू तुला पाहिजे तेव्हा त्यातून काढत जा. माझ्याकडे पैसे मागायची गरज नाही तुला. तर लवकर मला बँक अकाउंट डिटेल्स पाठव. युग अविराला समजवतच म्हणाला. बर, अविरा उत्तरली. आणि ऐक ना, अविरा फोन कट करणार त्याआधीच युगने तिला आवाज दिला. अविराने ओंकार भरतच त्याला प्रश्न केला. ते आज मी थोडा बिझी असेल, तुझा कॉल मे बी उचलू नाही शकणार. तुझा कॉल बघून मी कॉल बॅक करेन, पण जर तुला जास्तच एमर्जन्सी वाटली तर विकल्पाला कॉल करू शकतेस. युग म्हणाला. तशी गरज नाही पडणार, आणि पडलीच तर मी तुमच्या कॉल बॅकची वाट बघेन. त्या डॉक्टरांना अजिबात फोन नाही करणार मी, मला भीती वाटते त्यांची. अविरा म्हणाली. त्याला काय एवढी घाबरतेस? चांगला आहे तू खूप. युग हसतच म्हणाला. खूप ओरडतात ते डॉक्टर कमी आणि टीचर जास्त वाटतात मला. सारखं सारखं दम देतात मला. सगळ्यात महत्वाचं तर ते मस्तीत बोलतात की रागात, तेच मला कळत नाही. अविरा युग समोर डॉक्टर विकल्पची तक्रार करू लागली. काळजीत बोलतो, त्याचं बोलणं मनावर नको घेऊ. तू मला समीरची बँक डिटेल्स पाठवून दे. युग म्हणाला. हो, पाठवते. अविरा उत्तरली. ए स्वीटहार्ट, ऐक ना. युगने प्रेमाने म्हटलं तसं पुन्हा फोन कट करायला जाणारी अविरा स्तब्ध झाली. पुन्हा ओंकार भरतच तिने त्याला प्रश्न केला. आता का थांबवलं असेल युगने तिला? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.